अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू. एक चांगल्या भूमिकेत धरू. चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सगळ्या सोयीची अंमलबजावणीसुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे. त्यात तिने गॅजेटही लावता येते. पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहे हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गुडीगुलेपणे हाताळलेलं तुम्हाला परवडन. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघालाही, अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब बी, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीत चहा असं प्यायची येळी तुमच्यावर येईल. चिलमीत चहा लय अवघड असतं भाऊ. ती येळी येईन मग ती वेळ येऊन द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो आहे मी. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती. तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला आहे. तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक 2-4 मिनटं जास्तीचे घेतो. आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर अमित शहा साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक असणार आहे. त्याचं कारणच सांगतो तुम्हाला. आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली. तुम्ही गुडीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्यावं. तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही. पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठेवलं तर गणित नाही, तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणले तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र. हे क्लिअर केलं. आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं, ही एक पद्धत झाली. तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धत आहे, ती मराठ्यांबाबत राबवू नका. तुम्ही आमचं नाव घेतलं आहे म्हणून